नमस्कार, जय भीम। स्वागत है आपका हमारे अखिल भारतीय राजीव गांधी विचार विकास मंच के इस प्लेटफॉर्म पर। राजीव गांधी सोशल मीडिया पर मैं आप सबका स्वागत करता हूँ और स्वागत है विनोद गाड़े जी, अम्बेडकरवादी रिपब्लिकन पार्टी के महाराष्ट्र कार्याध्यक्ष और बहुत ही झुंझार कार्यकर्ता और एक्टिव कार्यकर्ता, डैशिंग कार्यकर्ता, सोशल मीडिया पर एक्टिव रहने वाले 24 घंटे ऐसे कार्यकर्ता की और ऐसे व्यक्ति की आपकी पहचान है। सोशल मीडिया पर आप कैसे लगाना, ये आपसे बेहतर तो मैं नहीं जान सकता, आपसे बेहतर और कोई नहीं जान सकता। ठीक है, स्वागत है विनोद जी। जी काल आपण परतवाडा होतो, राहुल गांधीची सभा होती आणि अमरावतीमध्ये पण एक सभा होती अमित शहाची, देशाचे गृहमंत्री आणि चाणक्य ज्यांना म्हणतो आपण, त्यांची सभा अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यासाठी आणि राहुल गांधीजीची सभा जी होती बळवंतभाऊ वानखडे यांच्यासाठी। पण त्या सभेच्या मधोमध एक पोस्टर सोशल मीडियामध्ये बळवंतभाऊचा फोटो होता, एक लोगो होता आणि गद्दार गद्दार असं लिहून होतं। ॲक्च्युअल ते पुन्हा व्हायरल केलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे, पण हे लोक असे का करत आहेत, म्हणजे यांचा हेतू काय आहे? एक प्युअर बुद्धिस्ट व्यक्तीला तुम्ही फक्त अशासाठी तुम्ही गद्दार म्हणता की तो काँग्रेसच्या तिकीटवर उभा आहे, तो निवडून येऊ शकते, विनिंग कॅन्डिडेट आहे, किंवा नवनीत राणाला जिंकवण्यासाठी त्याला डाऊन ग्रेड करत आहे, असा तिसरा जो पक्षाचा जो उमेदवार उभा आहे असं असं त्याचे कार्यकर्ते करत आहे। तर बळवंतभाऊचा असा अपप्रचार करण्याचा यांचा मानस काय ते तुम्ही सांगा। सर्वप्रथम सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो। येणाऱ्या लोकसभेला उद्या इलेक्शन आहे, सर्वांनी आपल्या बुद्धीने आणि मनातील उमेदवाराला निवडून द्यावं। तर राजूजी, आपल्याला माहिती आहे की अमरावती मधलं जे राजकारण आहे ते काही मोजक्या नेत्यांच्या अवतीभोवती फिरत आहे। बरोबर। आता आपण जर थोडं मागे गेलं तर 2019ला नवनीत राणा ज्या आज भाजपच्या कार्यकर्त्या उमेदवार आहेत, या महाविकास आघाडीवर उभ्या होत्या आणि त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे राजेंद्र गवई आहेत त्यांनी यांना संपूर्ण पाठिंबा दिला होता। बरोबर। आता आपण जे म्हटलं की काँग्रेसच्या बळवंतभाऊ वानखडेंसाठी गद्दार गद्दार असं मेसेज फिरत होता, तर मी हे सांगू इच्छितो की तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत राणा कुटुंबाला असं वाटत होतं की हम है तो कोई, आणि त्यांना ही जी त्याला आपण म्हणू गर्विष्ठपणा जो आला होता त्याला खऱ्या अर्थाने जर तोड कोणी देत असेल किंवा त्याला उत्तर प्रत्युत्तर देत असेल तर सभ्य भाषेत आणि स्वाभिमानी आणि इमानदार असे बळवंतभाऊ वानखडे। आता बळवंतभाऊ वानखडे हे रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे इथून SC कॅटेगरी मधून उभे आहेत। बरोबर। ज्याला आपण प्युअर बुद्धिस्ट म्हणूया। आता प्युअर बुद्धिस्ट म्हटल्यानंतर काय होतं की आता इथे 37 उमेदवार उभे आहेत आणि हे 37 उमेदवारीही स्वतः आम्ही शेड्यूल कास्ट मधून येतो आणि म्हणून आम्ही उभे आहोत असं प्रतिष्ठा करतात। पण यापैकी तुम्ही जर बघितलं तर 4च उमेदवारांची जास्त चर्चा होती। त्या 4 उमेदवारांचा विचार केला तर नवनीत राणा, दिनेश बुक प्रहारचे जे आहेत, त्यानंतर आनंदराजी आंबेडकर आणि बळवंतभाऊ वानखडे। आता या 4 पैकी आपण थोडस जर जातीविषयक चर्चा केली, कारण माननीय शरद पवार जी जेव्हाही उमेदवार देतात तर सर्वात जास्त जातीचं राजकारण ते खेडी म्हणजे जातीचं समीकरण त्यांना जास्त त्यांना जमते आणि जातीच्या समीकरणाने त्यांनी उमेदवार आजपर्यंत जिंकून आणले। तर त्या उद्देशाने जरी आपण या राजकारणाकडे बघितलं तर कुठेतरी आपल्याला असं दिसून येतं की दिनेश बुक आणि नवनीत राणा हे हिंदू दलित समजले जातात। त्यातही नवनीत राणांचा जर विचार केला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांचं जे जातीचं प्रमाणपत्र होतं ते खोटं होतं असं समोर आलेलं होतं आणि कोर्टामध्ये त्यांचा खूप वादविवाद सुरू होता। परंतु त्यांना ही भीती होती की भविष्यात जर आपल्या जातीच्या प्रमाणपत्राचं खोटारडेपणा समोर आला तर कदाचित आपल्याला जेल जावं लागेल आणि आपण ही जी खासदारकी मिळवलेली आहे या त्या कारणावरून तर ही धोक्यात येईल।
त्यामुळे त्यांनी लगेच काँग्रेसला त्यावेळेस धोका देऊन बीजेपी मध्ये प्रवेश केला. तर त्यामुळे आमच्या उद्देशाने जे रिअल रिप्रेझेंटेशन बाबासाहेबांना हवं होतं रिझर्व्ह कॅटेगरी मधून, ते आम्हाला आता नवनीत राणामध्ये दिसत नाही. म्हणून नवनीत राणा थोड्याशा बाजूला झाले आणि त्यांना सुद्धा भीती आहे की मी यावेळेस निवडून येते की नाही. मग दुसरा कॅन्डिडेट जो आहे दिनेश गुप, तर दिनेश गुप्पांकडे बघायचं जर झालं तर ते इथे अमरावतीमध्ये फक्त गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरं त्यांचं कार्य म्हणजे रुग्णसेवक. बरोबर. इतर लोकसभेच्या संदर्भात जर आपण त्यांचा विचार केला तर ते कुठेही राजकारणामध्ये तितके प्रभावी उमेदवार आहेत, पण प्रभावी उमेदवार. त्यानंतर मानचे जे माननीय आनंदराजे आंबेडकर आहेत, मला गर्व आहे की ते आंबेडकर कुटुंबातील आहेत आणि आंबेडकर कुटुंबातील रक्ताचे वारस असल्यानंतर आम्हाला सर्वांना त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु काय होतं की जेव्हा राजकारण येतं तर राजकारणामध्ये रक्ताचे वारस चालत. त्याचं कारण असं आहे की काम करणाऱ्याला लोक डोक्यावर घेतात. बरोबर. आणि वेळेवर उभे राहणाऱ्यांना लोक खाली उतरवतात. त्यामुळे यावेळेस लोक कितीही भावनिक झाले परंतु आजची जी लढाई आहे ती लढाई अगदी तटीची आहे. आणि इथे आता लोकांना भीती झालेली आहे. आता नवनीत राणांना तर हरवायचंच आहे, हे तर आम्हाला 100% शक्य आहे. परंतु आनंदराज आंबेडकरांचा कुठेतरी मान राहिला पाहिजे. आनंदराज आंबेडकरांना एक कमीत कमी सन्माननीय मतं पडली पाहिजे. त्यामुळे बळवंत भाऊला टार्गेट करण्यात येत आहे आणि म्हणून त्यांना बळवंत भाऊला टार्गेट करून त्यांच्यासाठी जी काही बदनामी करता येईल ते करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. नाही, माझं कसं आहे विनोद भाऊ, एक दुसरं ॲनालिसिस आहे का आनंदराजे आंबेडकरजीला मतदान मानाचा भेटला पाहिजे, मग त्यांचे मान सन्मान राखला गेला पाहिजे. विषय तो नाही आहे. तुम्ही कल्पना करा, नरेंद्र मोदीच्या पक्षामध्ये गेल्यानंतर मग तो तडीपार असो, बलात्कारी असो, हत्याकांडचा अभियुक्त असो, घोटाळेबाज असो, 70,000 कोटीचा घोटाळा करणारा असो, कोणी असो, XYZ, मोदी जवळ गेला किंवा मोदीच्या पक्षामध्ये गेला तर तो पवित्र होऊन येतो. कमल ब्रँड साबुनचे नावावर शुद्ध होकर, मतलब म्हणजे हे मीम्स आहे. तुम्ही भाजपचे गुणगान केल्यानंतर तो प्युअर हिंदू, पवित्र हिंदू मानला जाते. ज्यावेळेस तुम्ही भाजपच्या विरोधात किंवा मोदीजीच्या विरोधात तुम्ही एक शब्दही बोलता तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे अंधभक्त आहेत किंवा त्यांचा जो सोशल मीडिया IT सेल आहे तो म्हणते ये हिंदू नहीं है, हा हिंदूच नाही आहे, ह्या गद्दार हिंदू आहे. इव्हन उद्धव ठाकरेला पण ह्या गोष्टी ऐका लागले. जो उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे पुत्र असून, बाळासाहेब प्रबोधन ठाकरेचे पुत्र असून, म्हणजे प्रबोधन काळ ठाकरे पासून जो वारसा चालत आहे आज आदित्य ठाकरे, हे हिंदूच नाही आहेत. म्हणजे ह्या अंधभक्तांनी हे ठरवलेलं आहे का जो आमच्या सोबत नाही तो हिंदू नाही आहे, ह्या देशद्रोही आहे. हे सर्टिफिकेट वाटण्याचं काम ह्या लोकांनी केलं. ठीक आहे ना. तसंच आंबेडकर घराण्याच्या विषयी जे अंधभक्त आहेत, जे खूप अंधश्रद्धा ठेवतात, कट्टर कार्यकर्ता ज्यांना म्हणतो आपण, तसेच आनंदराज आंबेडकरचे कार्यकर्ते आज ते आनंदराज आंबेडकरचे नाही आहे, ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. आणि बाळासाहेब किंवा आनंदराजच्या विषयी अगर त्यांना वाटत असेल का कोणीतरी वरचढ दिसत आहे तर त्याला ते म्हणतात की तुम्ही आंबेडकरवादीच नाही आहे. आनंदराज आंबेडकर पांढरीला जाऊन बोलले का बलवंतभाऊ वानकडे आंबेडकरवादी नाही आहे, तर त्याचे अंधभक्त कार्यकर्ते जे आहेत, त्यांचे जे अंधश्रद्धा ठेवणारे जे कार्यकर्ते आहेत ते असे मीम्स काढतात. याला आनंदराज आंबेडकरचे मान सन्मानाचे मतदान भेटले पाहिजे हा विषयच नाही आहे. आता हे लोक डिक्लेअर करतात की तुम्ही गांधीजीचे हरिजन बुद्धिस्ट झाले, तुम्ही दलाल झाले, तुम्ही सुपारीबाज झाले, तुम्ही रक्ताले बेमान झाले, असे हे ज्या गोष्टी करतात ना, ह्यामुळे आंबेडकरी समाज जो खरोखर बाबासाहेबला मानतात तो आंबेडकरी समाजात दुखावला गेलेला. हे लोक कोण होतात आम्हाला किंवा बलवंत भाऊला किंवा आंबेडकरी समुदायाला जे दुसऱ्या लोकांना समर्थन करतात, हे लोक कोण आहेत जे त्यांना देशद्रोही किंवा आंबेडकर विरोधी किंवा दलाल किंवा गद्दार म्हणणारे, हे लोक कोण आहेत. मुख्य मुद्दा आहे
तर हे मी जरासं अनुरागचं मान सन्मानाच्या बाबतीत सांगत होतो. तर विनोदजी एक आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. काँग्रेसच्या समर्थनानं 1989 किंवा 96 4 खासदार आंबेडकरी जनताचे निवडून आले होते. ठीक आहे. त्यानंतर आंबेडकरी समाजाचे प्रत्येक संघटना, तो कोणताही असो, कोणतीही पार्टी असो, त्यानंतर स्वबळावर कोणीही खासदार झाला नाही. ठीक आहे. ते 4 खासदारच्या अगोदर बाबासाहेबच्या जिवंतपणी 17 खासदार निवडून आले होते. म्हणजे आतापर्यंत 17 4 21. बाबासाहेबच्या मृत्यूनंतर एकही खासदार 96 पर्यंत नाही, आणि 96 नंतर 4 खासदार नंतर एकही खासदार आतापर्यंत नाही. जे आले 4 बाबासाहेब नंतर जे 4 आले खासदार निवडून, ते काँग्रेस समर्थित आले. शरद पवार काँग्रेसच्या द्वारे आले. आंबेडकरी समुदायाचे जे काही स्वयंभू जे नेते आहेत, जे मोठमोठे पार्ट्या आहेत, ते जे म्हणतात चळवळ, आंबेडकरवाद, यांच्यामध्ये हे का बरं एक खासदार निवडून आणू शकत नाही? अगर तुमच्यापैकी चांगला लायकीचा अगर उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या तिकीटवर उभा होत आहे बीजेपी सोडून, तर तुम्ही त्याला निवडून आणण्यासाठी एक का नाही होत? हा प्रश्न तुमच्यासाठी पण आहे, आणि तुमच्याद्वारे अनुराग आंबेडकरला पण आहे आणि बाळासाहेब आंबेडकरला पण आहे. कारण की यांच्यावर आमची भिस्त आहे समाजाची, आणि हे भिस्त जे आहे एका भिंतीच्या रूपाने हे पायदळी तोडत आहे आणि तोडून टाकत आहे, जमीन दोष करत आहे. आंबेडकरी समाजाचा एकही प्रतिनिधी लोकसभेमध्ये नाही गेला तर आमचे समाजाचे प्रश्न कोण ठेवणार? तर राजूजी, असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये अथक प्रयत्न केले, आणि बाबासाहेब हे परिवर्तनशील, बरोबर. तसंच त्यांनी आम्हाला जो बौद्ध धर्म दिला, त्या बौद्ध धर्मात सुद्धा दिलेला आहे की परिवर्तनशील असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तथागत गौतम बुद्ध सुद्धा काय म्हणतात की दुःखाचं मूळ कारण शोधा, आणि त्या कारणावरती काम करून परिवर्तनशील व्हा. बरोबर. या गोष्टीचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला माहित आहे की जोपर्यंत तुम्ही परिवर्तनशील होणार नाही, तुमची प्रगती होत नाही. आता तुम्ही जे आमचे तथागतिक नेत्यांची नावं घेतले आणि त्यांना समाजाला दिशा वगैरे द्यायच्या गोष्टी केल्या, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांना जर आधी थोडंसं पहिले आपण बघितलं तर बाबासाहेबांनी जो शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष काढला होता, तर बाबासाहेबांचे त्यावरचे उभे असलेले उमेदवार सुद्धा हारले होते. बरोबर. आणि बाबासाहेबांच्या त्या हारीनंतर बाबासाहेबांनी त्याचा अभ्यास केला. तर अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात आलं की आपण या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावाखाली फक्त आणि फक्त एकाच जाती समूहाचे लोक गोळा केलेले आहेत, आणि राजकारणामध्ये आम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर एका जातीच्या समूहाने आम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली, मॅनिफेस्टो लिहिला त्यांनी. आणि रिपब्लिकन शब्दाचा अर्थ मला तरी असं वाटते की आजपर्यंत आमच्या नेत्यांना कळलाच नाही. भारत देशाला काही विचारवंत रिपब्लिकन म्हणतात, तर रिपब्लिकन शब्दाला सुद्धा म्हणजे बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विविध जाती समूहाचे लोक पाहिजे, परंतु आमच्या या तथागत नेत्यांच्या हाती सत्ता आल्यानंतर ज्यांना असं वाटलं की बा आम्ही आमच्याच समाजाच्या भरोशावर निवडून आलेलो आहे आणि आमच्या समाजाची ताकद असल्यामुळे काँग्रेसने आम्हाला पाठवलं, हे शक्य नाही होत असं त्यांना वाटलं. आणि त्याचा अभ्यास बाबासाहेबांसारखा नसल्यामुळं त्यांचा काळ हा दुर्गतीकडे गेला. जशी पाहिजे आम्ही तशी प्रगती करू शकलो नाही, आणि या नेत्यांनी आपापल्या दुकानदाऱ्या वेगवेगळ्या थाटल्या. आणि आज तुम्ही बघून घ्या, समाजाचं चित्र आहे की दर इलेक्शनला आमचे लोक एकाच विषयावरती येतात की हे चारही नेते एक का नाही होत, हे चारही नेते एक का नाही होत, कारण आमची ताकद वाढू शकते. परंतु जर असं झालं तर यांच्या दुकानदाऱ्यामध्ये जसं 4 लोक वेगवेगळ्या जागी बसलेले आहेत, तर यांच्यापैकी जाणार कोण सत्तेमध्ये? ही जी खुर्चीची लढाई आहे, आणि जी सत्ता मिळवण्यासाठी
जी आपसातली संघर्ष आहे तो संघर्ष यांना कुठेतरी एक होऊ देत नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की आता तुम्ही नावं घेतली, आमचे जे युवराज आहेत बाळासाहेब आंबेडकर, तर यांची भूमिका नेहमी ही धोरण बदलती भूमिका आहे. आणि त्यातल्या त्यात एकला चलो रे अशी भूमिका त्यांची असल्यामुळे आज एकही इमानदार कार्यकर्ता त्यांच्यासोबत जुना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर बाबासाहेबांची जी संकल्पना मधून त्यांनी भारतीय रिपब्लिकन महासंघ असा एक पक्ष काढला होता, भारी बहुजन महासंघ, त्याला सुद्धा त्यांनी आता बंद केलं आणि वंचित नावाने, म्हणजे समाजाला वंचितच करून ठेवलं ना. पक्षाचे नाव वंचित आणि समाज वंचित. तर आम्हाला असं त्या वंचित शब्दाने असं कुठेतरी वाटते की हे संविधान विरोधी शब्द आहे. कारण बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्गाने आम्हाला खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आज आम्ही चांगले कपडे घालतो, चांगलं खायला आम्हाला मिळतं, आम्हाला चांगले घर आहेत राहायला, आम्ही कोणत्या गोष्टीपासून वंचित नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं की जा तुमच्या घराच्या दारावरती लिहून ठेवा की तुम्हाला सत्तेमध्ये यायचं आहे किंवा शासनकर्ती जमात बनायचं. तर मला असं कुठेतरी वाटतं की शासनकर्ती जमात हे जो वर्ड आहे, जो शब्द आहे, हा बाबासाहेबांना असं वाटत होतं की प्रशासकीय अधिकारी तुम्ही बनलं पाहिजे. बरोबर. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट. बरोबर. म्हणजे तुम्ही शिका आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट मध्ये जाऊन बसा, जेणेकरून तुम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या नस हातात राहतील तुमच्या, आणि हे प्रशासकीय तुमच्या जवळ राहील तर तुम्ही सगळं काही करू शकता. परंतु आमच्या लोकांनी त्याला सुद्धा उलट घेतलं आणि त्यांना असं वाटलं की अरे बाबासाहेबांनी लिहून ठेवलं की जा, म्हणजे राजकारण करा असं वाटलं. आणि राजकारण करा म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापले दुकानदार. आणि आज तुम्ही बघा, चित्र अतिशय विदारक आहे. जे कधी काळी दलित पॅन्थर होते, जे समाजाचे नेते होते, हिरो होते, ते कुठेतरी आज आमचे वाघ हे मांजरीसारखे म्याव बनलेले आहेत. जे मनुवादी च्या विरोधात बोलायचे, जे मनुवादी व्यवस्थेच्या विरुद्ध लढायचे, तेच कुठेतरी आज मनुवाद्यांसोबत बसलेले आहेत. जसं आपण म्हणतो राम तेरी गंगा मैली हो गई, तसंच आम्हालाही कुठेतरी असं वाटून आलं की हमारी गंगा भी मैली हो. आणि हे नेते कधीही एक होणार नाहीत, हे जनतेने जाणून घ्यावं. इतके वर्ष झाले आपण यांना एक करू शकलो नाही, म्हणून कुठेतरी आज परिवर्तनशील होणं गरजेचं होतं. त्यामुळे या वर्षी लोकांनी काँग्रेसने जो उमेदवार आम्हाला दिलेला आहे, आमच्या जातीचा बळवंत वानखडे, यांना आम्ही एक नवीन प्रभावी नेत्याच्या रूपात बघतोय. आणि आम्हाला असं कुठेतरी आशा दिसून आली की या चारही नेत्यांना बाजूला करून एक उभरतं नेतृत्व, एक सभ्य इमानदार नेतृत्व, ज्यांनी सुद्धा रिपब्लिकन चळवळ पाहिलेली आहे, अशा नेतृत्वाला समोर जावं आणि त्यांच्या लिडरशिप मध्ये नवीन परिवर्तनशील रिपब्लिकन चळवळ चालवावी असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत. विनोदजी, कसं आहे तुम्हाला सांगतो मी, बाळासाहेब आंबेडकरची आता वय होत आहे, ठीक आहे. आनंदरावजी त्यांचे पण वय झाले सगळं. राजरत्न आंबेडकर हे राजकारणात कमी, ब्रिटिश महासभामध्ये जास्त इन्व्हॉल्व आहे. आणि सुजात आंबेडकर आता लहान आहे, मॅच्युरिटी नाही आहे असं मला वाटते. आणि ते समाजाला सांभाळू शकणे असं मला वाटत नाही. त्यानंतर मी कारण केव्हा एखाद्या ह्याच्यात सांगणार आहे. पण तुम्हाला असं सांगतो, बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे, जो एक समाज एका ठिकाणी आला, त्या समाजाला सर्व काही मिळालं. त्यांचे जे छोटे छोटे आंदोलन म्हणा, मोठे आंदोलन म्हणा, त्यांचं अमेंडमेंट, त्यांची दूरदृष्टी, त्यांचं संविधान, त्यांचं प्रत्येक कायदा संविधानाच्या रूपामध्ये आजही लागू आहे. ते संविधान तरतुदी करण्याचं काम जे इम्प्लिमेशन असतात ते जवाहरलाल नेहरूंनी केलेच आहे, म्हणजे काँग्रेस. 56 मध्ये बाबासाहेबची डेट झाली. 56 नंतर जो आंबेडकरी चळवळ ज्याला आपण म्हणतो, एक मुवमेंट ज्याला म्हणतो, असंख्य नेते आले आणि येऊन गेले, पण तो प्रभाव त्यांचा पडला नाही समाज मनावर. आज समाज मनावर जो प्रभाव पडणार होता किंवा पडला थोडा काही किंचित काळामध्ये, जोगेंद्रजी कवाडे झाले, रामदास आठवले झाले, बाळासाहेब झाले, आर.एस. गवई साहेब झाले, दादासाहेब. तर हे दादासाहेब आज हयात नाही आहे. त्यांच्या मुलांना समाज सांभाळता येते असं मला वाटत नाही, राजेंद्र गवई. ठीक आहे, आता उरले फक्त बाळासाहेब आंबेडकर. कारण की रामदास आठवले तर ऑलरेडी भाजपचे झाले,
जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे सोबत गेले, त्यांचा विषय संपला, खतम झाला. बाळासाहेब आंबेडकरचं वाढतं वय आणि समाजामध्ये जे त्यांचा विरोध आहे सध्याच्या काळामध्ये, तो विरोध आपण समजून घेऊ शकतो. कारण की बाळासाहेब आंबेडकर स्वतः ते त्यासाठी जिम्मेदार आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकर नंतर समाजाचा वाली कोण ह्या प्रश्नावर माझं आता संबोधन अटकत नाही. म्हणजे मी थकलो, काय विचार करू. बाळासाहेब आंबेडकर नाही राहिला, बुद्धी समाज, SC समाज कुठे जाणार, त्याचा वाली कोण होणार, ह्या बाबतीत आपण कसं. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. कारण आता आम्ही बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे वंशज असल्यामुळे आम्ही भावनिक जोडले. पण बाबासाहेबांना रक्ताच्या वारसापेक्षा विचारांच्या वारसांची गरज होती. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की माझ्या मताचे फक्त 5च लोक मला पाहिजे. परंतु खंत अशी आहे की आम्ही ते 5ही एका मताचे लोक जोडू शकलो. आणि तुम्ही जो प्रश्न केला की याच्यानंतर चळवळीचं काय, तर याला मी सगळ्यात जास्त दोष जर कुणाला देत असेल तर तो आमचे प्रस्थापित नेते. त्यानंतर त्याच्यानंतरची जी दुसरी फळी होती, त्यांच्या लगत असलेले जे ज्येष्ठ आमचे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना मी पण दोष देतो. कारण त्यांनी कधीही तरुणांना यापुढे आणलं नाही. संभाजी ब्रिगेड सारख्या ज्या प्रबोधनकार संस्था आहेत, त्यांनी आपल्या संस्थेमध्ये, संघटनेमध्ये तरुण पोरं तयार केले, वक्ते तयार केले, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. आमच्याजवळ सगळं नॉलेज आहे, सगळे विचार आहेत, अभ्यासूक व्यक्तिमत्व आहेत. तर ह्या लोकांना राजकारणाकडे वळवण्याचं सामर्थ्य एकाही नेत्यामध्ये मला दिसलं नाही. आणि आम्ही आतापर्यंत घराणेशाहीचा विरोध करत आलो, पण आम्हाला आता कुठेतरी असं दिसून पडतंय की आम्ही सुद्धा घराणेशाहीचा शिकार होणार आहे. आणि तुम्ही जर आमच्यामधले काही अभ्यासू जर बघितले मुलं, जसं एक नाव आहे सूरज हेगडे, तर काफी टॅलेंटेड व्यक्ती आहे आणि त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्याकडे भरपूर आहे. परंतु होतंय काय की आम्हाला तो जो प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे तो प्लॅटफॉर्म भेटत नाही. म्हणून आता जनतेने आंबेडकरी चळवळीला उभरते. जसं आता अमरावतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही नावं माझ्या मनात आहेत. जसं मला जे ऍक्टिव्ह लोक दिसतात की किरण गुर्दे सारखं एक व्यक्तिमत्व आहे की थोडासा वैचारिक आहेत, त्यानंतर मुद्देशीर बोलतात आणि असं कोणाबद्दल त्यांच्या मनात द्वेष नसतो. कोणत्याही गोष्टीला जे गोष्ट सत्तेकडे आहे आणि समाजाच्या हिताची आहे ते मग पक्ष न बघता हे करतात. आणि यावेळेस खऱ्या अर्थाने तरुणांनी, मी म्हणतो तरुणांनी यावेळेस रिपब्लिकन चळवळीच्या अगेन्स्ट मध्ये बंड केलेलं आहे. हे काँग्रेसच्या समर्थनात नसून हे रिपब्लिकन आणि या प्रस्थापित नेत्यांच्या विरुद्ध बंड आहे. बरोबर. आणि ही जी लीडरशिप आम्हाला पाहिजे होती त्या लीडरशिप मध्ये आज तरुण अतिशय बंडखोरीपणे उभे आहेत. जसं दीपक सरदार, ॲडव्होकेट दीपक सरदार आहे, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार नाही, जो उमेदवार आहे तो अपक्ष उमेदवार आहे, त्यामुळे आम्हाला कोणी उमेदवार दिसत नाही, आम्ही बळवंत वानखेडे यांना सपोर्ट करतो. लगेच त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधून बडतर्फ करण्यात आलं. त्यानंतर वंचित आघाडीचे जे तुम्ही म्हणत होते प्रकाश आंबेडकर यांचं वलय आहे आणि आता सुजात आंबेडकर सुद्धा समोर येत आहेत. परंतु त्यांचे जे जिल्हाध्यक्ष होते शैलेश गवई यांनी सुद्धा इथे वंचितला उभं करण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. परंतु ते सुद्धा बंडखोरी करून आज बळवंत वानखेडेला सपोर्ट करतात. आणि मागील थोडासा आपण जर वंचितचाच अभ्यास केला, कारण आता बाकीच्यांची नावं घेण्यात काही अर्थ नाही, कारण त्यांच्या संघटना ऑलरेडी संपलेल्या आहेत. तर वंचितचा जर आपण अभ्यास केला तर डॉक्टर अलीम पटेल जे एक मुस्लिम नेतृत्व इथे होते आणि त्यांनी 16,000-17,000 मतं घेतली होती. त्यानंतर ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड, किरण गुर्दे अशी जे व्यक्तिमत्व होतं ज्यांनी खऱ्या अर्थाने वंचितला इथे स्टँड केलं, ह्या लोकांचंच काही यांनी ठेवलं नाही. त्या लोकांना जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता तो भेटला नाही. तर
कसं रिपब्लिकन चळवळ चालणार आहे. आणि हे जे बंड आहे ना, हे क्रांती करणारं बंड आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये याच तरुणांनी रिपब्लिकन चळवळीला एक युवा नेतृत्व देऊन एक उच्च स्थान मिळवून देतील, हेही तेवढ्याच ताकदीने मी इथे सांगतो. विनोद भाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एक आंबेडकरी चळवळीवर खूप खुल्या मनाने प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत आणि खूप शानदार संभाषण झालेलं आहे. याबाबत तुमचा धन्यवाद. समोर तुमचा लाभ आम्हाला मिळणारच है. तो दोस्तों, ये थे विनोद जी गाड़े, अम्बेडकरवादी रिपब्लिकन पार्टी के महाराष्ट्र कार्याध्यक्ष। दोस्तों, इन्होंने एक जो मैंने एक प्रश्न पूछा था कि महाराष्ट्र में बाबा साहब अम्बेडकर के बाद में दलितों का वाली कौन, यानी रखवाला कौन रहेगा, उनकी मूवमेंट चलाने वाला कौन सा व्यक्ति है, ऐसा जब मैंने प्रश्न पूछा, उन्होंने बहुत सारी बातें बताई उसमें। एक्चुअल क्या होगा, मैं जो महाराष्ट्र की बात नहीं बताऊंगा, लेकिन मैं अमरावती की बात जरूर बताना चाहूँगा। सिर्फ 2 मिनट लूँगा। अमरावती में जो अभी पिछले 5 साल के जितने भी आंदोलन हुए हैं, जितने भी मूवमेंट्स है, जितने भी निवेदन है, जितने भी मोर्चे होंगे, जितने भी भूख हड़ताल है और जितने भी अन्याय के विरोध में लड़ने वाले जो सामने आए हुए हैं, ये अमरावती की नई पीढ़ी के यंग जनरेशन के लोग हैं। उसमें राजेश वानखेड़े का नाम ले सकते हैं आप, उसमें मनीष साठे का नाम ले सकते हैं आप, उसमें रितेश तेलमुरे का नाम ले सकते हैं, उसमें मनोज इंगड़े का नाम ले सकते हैं, उसमें शैलेश गवे का नाम ले सकते हैं, उसमें एडवोकेट दीपक सरदार का नाम ले सकते हैं, उसमें किरण गुर्दे का नाम ले सकते हैं, उसमें विनोद गाड़े का भी नाम ले सकते हैं। इन लोगों ने हर समय में, महिलाओं में भी शीतल गजबी है, बहुत सारे सुनीता राय बोले, मुझे मीनाताई नागदेवी है, वैशाली काड़े मैडम वगैरह है, बहुत सारे लोग हैं। उधर मुस्लिम एरिया में पत्रकार रफीक पत्रकार के नाम से एक बहुत अच्छा युवा चेहरा सामने आ रहा है। वहीद खान बढ़िया व्यक्तिमत्व आ गए हैं। यानी यंग जनरेशन जो अभी अम्बेडकरी विचारधारा पर चलते हुए जो मूवमेंट खड़ी कर रहे हैं, मुझे नहीं लगता कि बाबा साहब अम्बेडकर को अभी किसी बात का डर होगा कि मेरे बाद में अम्बेडकरी मूवमेंट का क्या होगा, क्योंकि अमरावती में इन लोगों ने जो पिछले 5 साल से जो मूवमेंट खड़ी करके रखी हुई, हर अन्याय के विरोध में खड़े होने का जो इनका जो ताकत है, शक्ति है, इस शक्ति की वजह से मुझे लगता है कि अम्बेडकरी मूवमेंट आगे भी जारी रहेंगी। लेकिन इस 2024 के अमरावती लोकसभा में एक प्रकार जो हुआ है, वो इन जो मैंने अभी नाम लिया इन जनरेशन का, उनकी मानसिकता को ठेस पहुंचाने वाले, वक्तव्य वंचित वाले या अम्बेडकरवादी सेना वाले उम्मीदवार हैं, उनके कार्यकर्ता कर रहे हैं। तो मैं उससे रिक्वेस्ट करता हूँ, आप चुनाव लड़ो, चुनाव में आरोप प्रत्यारोप होते रहते हैं, लेकिन जो अमरावती का जो यंग जनरेशन तैयार हो रहा है, भविष्य की जो पीढ़ी तैयार हो रही है अम्बेडकर की विचारधारा को चलाने के लिए, उसको आप मानसिक रीत्या उसे नीचे गिराने की कोशिश ना करें। उन्हें गद्दार, उन्हें नहीं, उन्हें गद्दार कहने की कोशिश ना करे, उन्हें अम्बेडकरवादी नहीं है वो कहने की कोशिश ना करे, उन्हें कांग्रेस का हरिजन बुद्धिस्ट कहने की कोशिश ना करे, क्योंकि वो लोग भी प्योर बुद्धिस्ट में आते हैं, भगवान बुद्ध को फॉलो करते हैं, अम्बेडकर फुले शाहू के विचारों को फॉलो करते हैं। आपको भी वंचित का क्या है, वो चले जाएंगे अकोला में, अम्बेडकर आनंद राज चले जाएंगे मुंबई में, लेकिन यहाँ अमरावती में जब भी कुछ अन्याय होगा तो वो लोग नहीं आएंगे, यही लोग होंगे यंग जनरेशन। और ऑफकोर्स मैं भी साथ में हूँ अखिल भारतीय राजीव गांधी विचार विकास मंच की ओर से, और मेरा भी और हमारी पूरे संगठन का जो मानस है पूरे देश लेवल पर अम्बेडकर मूवमेंट को लेकर आगे चलना है। हालांकि हमारा दृष्टिकोण अलग है, हमें कांग्रेस और बाबा साहब अम्बेडकर में जो झगड़ा है वो मिटाने की कोशिश कर रहा हूँ। जो बाबा साहब अम्बेडकर गांधी के बीच में जो जहर बोया गया है उस समय में, तथाकथित RSS हिंदू महासभा वगैरह वगैरह जितने भी लोग होंगे या रिपब्लिक मूवमेंट के पुराने नेताओं द्वारा जो झगड़े लगाए हैं, उसको हटाने का काम हमारी संगठन कर ही रही है। आपसे सौहार्द बनाए रखे और इस लोकसभा चुनाव को प्रेम पूर्वक कल मतदान होने दीजिए। ये गद्दार शब्द हो गए, दलाल शब्द हो गए, कुछ भी हो, पैसों का लेन देन, सुपारीबाज, ये शब्द निकालना मतलब आपको कल भविष्य में साथ में रहना है। आज ही आप दुश्मनी मत मोड़िए, आज ही आप कटुता निर्माण मत कीजिए, द्वेष भावना छोड़िए, मतभेद रखिए, मनभेद नहीं रखना। मतभेद गांधी आम्बेडकर में भी थे, नेहरू आम्बेडकर में भी थे, कांग्रेस आम्बेडकर में भी थे, लेकिन उनमें मनभेद नहीं थे। अगर मनभेद होता तो आज भारत देश का संविधान नहीं बना होता, और संविधान नहीं होता तो आप लोग भी नहीं होते, ये बाबा साहब अम्बेडकर भी नहीं होते और आनंद राज अम्बेडकर भी नहीं होते और उनके अनुयायी भी नहीं होते। ये ध्यान में रखना है। इसलिए
आपसी सौहार्द बना के रखें और अच्छे से कल चुनाव में जाइए, मतदान कीजिए और अपने हिसाब से आपको जो योग्य उम्मीदवार लगता है उस योग्य उम्मीदवार को आप अपना वोट दीजिए, कीमती वोट दीजिए। बाबा साहब की संकल्पना यही थी कि राजा का बेटा हो या किसी गरीब का बेटा हो, जब वो संविधान वोटिंग देने के लिए जाएंगे तो उस वोट का एक ही कीमत होगी, मतलब एक व्यक्ति एक वोट, अमीर हो या गरीब हो। तो आप वोटिंग कीजिए और धन्यवाद और शुभेच्छा आपको, और आपके जो विनिंग कैंडिडेट होगा उसके लिए भी धन्यवाद देता हूँ। जय हिंद, शुक्रिया।